तुम्हाला माहिती आहे का, भविष्यातील गोष्टी बोलण्यासाठी इंग्लिशमध्ये फक्त एकच नाही तर अनेक खास युक्त्या आहेत. मला एक कळत नाही, मला भविष्यातील विचार, एखादी योजना इंग्लिशमध्ये सांगायचे असेल तर कसे सांगावे? पण जेव्हा नक्कीच करायच्या गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा गोप्यासारखी आपली सुद्धा गफलत होते. अरे गोप्या, एवढा उदास का झालास? काय अडचण आहे? इंग्लिश गुरु, मी उद्या नक्की काय करणार आहे हे सांगायचे असेल तर विल वापरायचे की दुसरे काही? मी गोंधळलोय. गोप्या, मला सांग, तुझ्या उद्याच्या नक्की असलेल्या योजना कोणत्या आहेत? मी आजोबांना भेटायला जाणार आहे आणि आईला पुस्तके आणायला मदत करणार आहे. मित्रासोबत खेळायला जाणार आहे. शाळा सुटली की मित्रांबरोबर पोहायला जाणार आहे. खूप छान. जेव्हा आपली योजना, आपला इरादा एकदम पक्का असतो तेव्हा आपण गोइंग टूचा वापर करतो. कल्पना कर, गोइंग टू म्हणजे काय? हे एक खास तिकीट आहे जे तुला तुझ्या निश्चित असलेल्या भविष्याच्या प्रवासावर घेऊन जाते. सब्जेक्ट प्लस am is are प्लस going to प्लस verb base form. बघ, मी आय एम गोइंग टू हेल्प माय मदर. टू हेल्प हे मुख्य काम तसंच ठेवायचं. I am going to base form of the verb. We, you, they are going to base form of the verb. He, she, it going to base form of the verb. गोप्या, आता मला सांग, विल भविष्यकाळ कधी वापरायचे आणि गोइंग टू कधी वापरायचे या दोघांमधील फरक सांग. विल म्हणजे आत्ता मनात आलेले वचन किंवा शक्यता, पण गोइंग टू म्हणजे निश्चित योजना किंवा वर्तमान पुराव्यावर आधारित अंदाज. जसे मी एम गोइंग टू बिकम अ सायंटिस्ट, ही माझी पक्की योजना आहे. गोप्या, जर आपण दोघांविषयी बोलायचे असेल तर? सोपे आहे. वी आर गोइंग टू प्ले फुटबॉल दिस इव्हनिंग. शब्बास. आणि उद्या पाऊस येण्याची नक्कीच शक्यता आहे, हे कसे सांगणार? ढगाकडे बघून सांगू शकतो, म्हणून इट इज गोइंग टू रेन टुमॉरो. पहा, गोप्या am, is, are चा योग्य वापर करून गोइंग टू चे मास्टर तिकीट मिळवले. वा, आता मला भविष्याविषयी स्पष्टपणे बोलता येईल व गोइंग टू वापर देखील करता येईल. I am going to pray tomorrow. We are going to learn English grammar. You are going to visit headmaster. They are going to speak English. He is going to wear a cap. She is going to write a letter. It is going to fly tomorrow. जेव्हा तुमचा उद्देश पक्का असतो तेव्हा तुमची भाषा सुद्धा पक्की असली पाहिजे. भविष्यातील निश्चित योजनांसाठी नेहमी आय एम गोइंग टू वापरा. तुमची उद्याची योजना काय आहे? कमेंट करून सांगा आणि गोइंग टू वापरा.